नमस्कार शेतकरी बंधूंनो, रविराज ॲग्रो सर्व्हिसेसच्या या यूट्यूब चॅनलवरती मी अक्षय देवेकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, मागील व्हिडिओमध्ये आपण कांद्याच्या उत्पादनामध्ये कांद्याच्या पातींचं असणारं महत्त्व त्या ठिकाणी समजून घेतलं। 200 ते 250 क्विंटल कांद्याचं उत्पादन घेत असताना कांद्याच्या पातींची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला पिकाचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन, तण व्यवस्थापन आणि किडींचं आणि रोगांचं व्यवस्थापन हे त्या ठिकाणी प्रथमतः समजून घेतलं पाहिजे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बंधूंनो कांदा पिकामध्ये असणाऱ्या पिकाचं खताचं, अन्नद्रव्याचं व्यवस्थापन या ठिकाणी समजून घेणार आहोत। तत्पूर्वी अजूनही जर आपण रविराज ॲग्रो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला अशीच नवनवीन माहिती, नवनवीन व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील। शेतकरी बंधूंनो, कांदा पिकामध्ये खताचं व्यवस्थापन समजून घेत असताना सुरुवात जी आपण करणार आहोत ती म्हणजे आपल्या कांद्याच्या रोपांपासून। बरेच शेतकरी काय करतात की कांद्याचं रोप टाकत असताना रोपाला सुपर फॉस्फेट सारखं किंवा सुपर फॉस्फेटयुक्त जे खत आहे या सुपर फॉस्फेट खताचा वापर त्या ठिकाणी करतात। परंतु कुठल्याही खताचा वापर करत असताना सर्वात प्रथम खताचा पिकाला लागू होण्याचा कालावधी हा त्या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। सुपर फॉस्फेट हे खत पिकाला टाकल्यापासून साधारणपणे 60 ते 70 दिवसांच्या पुढे लागू होतं। 24-24-08 या खताचा जर आपण विचार केला तर 24-24 हे खत साधारण 4 ते 5 दिवसामध्ये पिकाला टाकल्यानंतर लागू होतं आणि 15 दिवसांपर्यंत त्याचा कालावधी संपून जातो। 10-26 असेल, 12-32-16 असेल, 14-35-14 असेल, यासारखी जी खतं आहेत ही पिकाला साधारण 20 ते 25 दिवसांच्या पुढे लागू होतात आणि 25-30-35 दिवसांपर्यंत ही पिकाला संपून जातात। म्हणूनच कुठल्याही प्रकारचं खत असेल त्यात म्युरेट ऑफ पोटॅश सारखं एक खत येतं की ज्याच्यामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश हे आपल्या पिकाला टाकल्यापासून साधारण 40 दिवसांच्या पुढे त्या ठिकाणी लागू व्हायला सुरुवात होते। म्हणूनच शेतकरी बंधूंनो, कांद्याच्या रोपाला टाकत असताना शक्यतो करून सेंद्रिय खताचा वापर त्या ठिकाणी करावा। सेंद्रिय म्हटल्यानंतर शक्यतो सर्वात प्रथम ज्याचं नाव आपल्या डोळ्यासमोर ते म्हणजे आपलं शेणखत। शेणखताचा वापर हा आपण रोप टाकत असताना आपल्या रोपाच्या असणाऱ्या क्षेत्रापुरता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वापर करा। पण शेणखत वापरत असताना हे शेणखत हे पूर्णपणे कुजलेलं त्या ठिकाणी असलं पाहिजे। किंवा शेणखताला पर्याय म्हणून मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खतं देखील दर्जेदार त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। उदाहरणच घ्यायचं झालं तर टाटा रॅलीज कंपनीचं जिओग्रीन असेल, भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म कंपनीचं सॉइलगेन असेल, प्लांटोचं एक दाणेदारमध्ये सेंद्रिय खत येतं। अशा प्रकारची सेंद्रिय खतं आपण आपल्या कांदा रोप टाकत असताना त्या ठिकाणी शक्यतो वापरली पाहिजे। त्याचा आपल्याला दुहेरी फायदा होतो तो असा की सेंद्रिय खत टाकल्यानंतर पिकाला जी आवश्यक असणारी नैसर्गिक ताकद ही आपल्या सेंद्रिय खतांमधून त्या ठिकाणी मिळते। त्याचबरोबर रोपाची असणाऱ्या पांढऱ्या मुळींची संख्या त्या ठिकाणी जोमदार वाढते आणि रोपाची काडी ही स्ट्रॉंग बनते, जेणेकरून आपलं रोप हे सशक्त होतं। कुठल्याही गोष्टीचा पाया हा भक्कम असावा लागतो, त्याप्रमाणे जर आपलं रोप भक्कम आणि स्ट्रॉंग आणि मजबूत त्या ठिकाणी जर असेल तर आपलं कांदा पीक हे नक्कीच जोमदार येईल। कांद्याच्या पिकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सर्वात प्रथम आपण कांदा पिकामध्ये आपल्याकडं असणाऱ्या जमिनीचा प्रकार हा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। काळवट जमीन आहे, मुरमाड हलकी जमीन आहे की चुनखडीयुक्त जमीन आहे, या जमिनींच्या प्रकारानुसार आपल्याला खतांची निवड आपल्या कांदा पिकासाठी त्या ठिकाणी करायची असते। काळवट जमिनीचा कुठल्याही पद्धतीमध्ये कांदा पिकासाठी डोस करताना हा सर्वात प्रथम आपण आपल्याला एकरी 10 मेट्रिक टन साधारण 5 ट्रॅक्टर इतकं शेणखत हे पूर्ण कुजलेलं अशा पद्धतीनं आपल्या कांदा पिकासाठी त्या ठिकाणी वापरणं अत्यंत गरजेचं असतं। त्याचबरोबर निंबोळी पेंट जी आहे ती साधारण 200 ते 250 किलो एकरी या प्रमाणामध्ये आपल्याला निंबोळी पेंटसुद्धा वापरायची आहे। कारण निंबोळी पेंट या खताचा सुद्धा आपल्याला 2 प्रकारचे फायदे त्या ठिकाणी होतात। निंबोळी पेंट वापरल्यानंतर निंबोळी पेंटमध्ये असणारं 5% नायट्रोजन हे आपल्या कांदा पिकाला त्या ठिकाणी लागू होतं। त्याचप्रमाणे 1% फॉस्फरस आणि 1.5% पोटॅश हे निंबोळी पेंट या खतामधून आपल्या कांदा पिकाला त्या ठिकाणी लागू होत असतं। दुसरा फायदा असा की निंबोळी पेंट वापरल्यानंतर आपल्या जमिनीत असणाऱ्या ज्या हानिकारक किडी आहेत, हुमणीसारख्या ज्या किडी आहेत, या किडींना अटकाव करण्यासाठी सुद्धा निंबोळी पेंट त्या ठिकाणी महत्त्वाचा काम त्या ठिकाणी करत असतं। शेतकरी बंधूंनो, आता जमिनीनुसार जर खत व्यवस्थापन करायचं असेल तर काळवट जमीन जर आपली त्या ठिकाणी जर असेल तर काळवट जमिनीमध्ये ही पोटॅशची मात्रा ही कमी प्रमाणात असते। म्हणून काळवट जमिनीमध्ये खत वापरताना हे शक्यतो पोटॅशयुक्त असणारं खत त्या ठिकाणी वापरलं पाहिजे। याचा अर्थ असा की जर आपण 1846 हे खत बघितलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पोटॅश त्या ठिकाणी नाही। शक्यतो काळवट जमिनीमध्ये वापरत असताना 10-26-26 की एकरी एक गोणी किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 हे आपल्या पिकाच्या परिस्थितीनुसार आपण त्या ठिकाणी वापरू शकतो। त्याचप्रमाणे मुरमाड जमीन जर असेल, हलकी जमीन जर आपली त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी सुपर फॉस्फेट एकरी 1 1846
म्हणजे तुमची DAP ही साधारण 1 गोणी या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. आता चुनखडीयुक्त जर जमिनीमध्ये आपल्याला जर कांदा पीक करायचं असेल तर शक्यतो मी या पद्धतीने सांगेल की चुनखडीयुक्त जमिनीमध्ये हा कांदा पीक त्या ठिकाणी करणं योग्य ठरत नाही. त्याचं कारण असं की चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जर कांद्याचं पीक आपण घ्यायला गेलो तर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कांद्याला नायट्रोजन सोडून फॉस्फरस आणि पोटॅश या खतांची पाहिजे त्या पद्धतीने त्या ठिकाणी अपटेक होत नाही. त्यामुळे आपलं कांद्याचं पीक त्या ठिकाणी पाहिजे तसं त्या ठिकाणी जमत नाही. पण जर आपल्याला पर्याय नसेल आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला कांदा पीक घ्यायचा असेल तर कांदा पीक घेताना त्या ठिकाणी सुपर फॉस्फेट एकरी 2 गोण्या, DAP एकरी 2 गोण्या आणि त्याच्यामध्ये फॉस्फोजिप्सम नावाचं जे खत आपल्या मार्केटमध्ये मिळतं, फॉस्फोजिप्सम हे एकरी 500 किलो या प्रमाणामध्ये आपल्या कांदा पिकासाठी आपण हा डोस करणं अत्यंत चुनखडीयुक्त जमिनीमध्ये गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ही झाली तुमची मुख्य अन्नद्रव्य. काळवट जमीन, तुमची मुरमाड हलकी जमीन किंवा चुनखडीयुक्त जमीन या जमिनीच्या प्रकारानुसार हे खतांचं व्यवस्थापन झालं. पण हे करत असताना याच्यामध्ये काही दुय्यम अन्नद्रव्यांची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी गरज असते. दुय्यम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक जो आहे तो म्हणजे तुमचं सल्फर. मार्केटमध्ये बेनसल्फ नावाने जे सल्फर येतं महादन कंपनीचं, हे बेनसल्फ वापरणं आपल्या कांदा पिकासाठी अत्यंत गरजेचं आहे. एकरी 10 किलो या प्रमाणामध्ये बेनसल्फचा वापर आपण आपल्या कांदा पिकासाठी जो काही आपण डोस बनवणार आहोत या डोसमध्ये त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बेनसल्फ वापरल्याचे आपल्याला काही फायदे त्या ठिकाणी होत असतात. बेनसल्फ वापरल्यानंतर जमिनीतली असणारी हवा खेळती राहते आणि त्यातून जमिनीची मुळीची वाढ जोमदार त्या ठिकाणी होत असते. त्याचप्रमाणे बेनसल्फ वापरल्यानंतर कांद्याची टिकवण क्षमता ही त्या ठिकाणी वाढत असते. टिकवण क्षमता वाढत असते म्हणजे कांद्यामध्ये असणारा अलिल प्रोपिल डायसल्फाइड नावाचा जो केमिकल घटक आहे की ज्याने कांद्याचा कडवटपणा वाढतो. कडवटपणा जेवढा कांदा तुमचा कडू असेल तेवढंच कांद्याचं वजन हे त्या ठिकाणी जास्त भरणार आहे. म्हणून सल्फरच्या वापरामुळे कांद्याची टिकवण क्षमता व कांद्याचा कडवटपणा हा त्या ठिकाणी वाढत असतो. म्हणून सल्फरचा वापर हा आपल्या शेतामध्ये जो डोस आपण करणार आहोत त्या डोसमध्ये 100% त्या ठिकाणी त्याचा वापर करणं आपल्याला फायदेशीर त्या ठिकाणी ठरणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, ही इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये जे आहेत, झिंक सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, यासारख्या अन्नद्रव्यांची सुद्धा गरज आपल्याला त्या ठिकाणी येते. मार्केटमध्ये आता वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्बो किट त्या ठिकाणी उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, सीवीड यासारखे घटक असणारे त्याच पद्धतीने झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट यासारखे सूक्ष्म अन्नद्रव्ये त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. म्हणून मार्केटमध्ये असणाऱ्या कुठल्याही प्रकारचं एक चांगल्या कंपनीचं सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी किट आहे तिचा वापर आपण आपल्या या कॉम्बिडोसमध्ये आपण 100% त्या ठिकाणी करू शकतो. शेतकरी बंधूंनो, या पद्धतीनं जर आपण खतांचं नियोजन केलं तर आपल्याला 200 ते 250 क्विंटल कांद्याचं उत्पादन घेत असताना आपल्याला या माहितीचा खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होईल. कांद्याची खतांची निवड करताना शेतकरी बंधूंना मी पुन्हा आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण खताची निवड करताना ही आपल्या जमिनीचा असणारा प्रकार आणि जमिनींना असणाऱ्या आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांची गरज यानुसार आपण आपल्या शेतामध्ये कांद्याच्या पिकामध्ये डोसचं व्यवस्थापन हे ठिकाणी करणं गरजेचं असतं. माहिती जर आपल्या सर्वांना आवडली असेल तर ही माहिती आपण लाईक करा, इतर शेतकऱ्यांनाही त्याचं व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.